समाजाला पदर घ्यायची लाज वाटते कधी कधी ताई. नाही, पदर असावा, पदर असावा. ह्या जुन्या मावल्या आहेत बघा, MS 85 MS 70, म्हणजे 70 वर्षाच्या 75 होत्या. कधी त्यांच्या डोक्यावरला पदर पडणार नाही. का? त्या आत्ता सासवा झाल्या. ह्या जेव्हा सोनं होतं तेव्हा यांच्या सासालाही खतरनाक होत्या. मेल्या आता त्या म्हाताऱ्या म्हणा, राहिले नाही म्हणा. पण रुबाब होता राहण्यात, वागण्यात, बोलण्यात. हल्लीच्या काळात काय रुबाब राहिला नाही, काय राहिला नाही. का हो? हल्लीच्या काळात सुनाईनं गोड बोलून सासू पंचर करून टाकली. आता नवीन सून जर नांदायला आली विकास दादा, तर ती सूनसुद्धा सासूला मम्मी म्हणायला लागली. तिचा कान फड आणायला पाहिजे. आता मी खुशाला ऐकून घेता, उद्यापासून जर तुमची सून मम्मी म्हणली तर अशा बांगड्या सावरायच्या माहिती मी. आणि तुमच्या सुनाला प्रश्न विचारायचा बरं का, लक्षपूर्वक काय का. ए सुनबाई, अगं तू मम्मी म्हणते, तुझा नवरा आहे मम्मी म्हणतो, मग तुमचं नातं काय? तुझ्या गोळ्या संपल्या का काय म्हणा सुनबाई. डोक्यावर पडल्यासारखी काय वागू राहिली म्हणा. पूर्वी असं नव्हतं. सासूबाई, आत्याबाई असा रुबाब होता ना. सासऱ्याला काय म्हणायचे हो, मामजी, असा रुबाब होता. आता मामजीचा पप्पा करून तुला, म्हणजे काय वजन नाही तुला हल्लीच्या काळामध्ये. नाही नाही, ऐकूया, ले ना चांगला असावं बरं का.
गणपती शबरी मकर कुंडले गणपती शबरी मकर कुंडले गणपती शबरी कंठी कौसुभमणी मणी छाती कडकड कंठी कौसुभमणी कंठी कौसुभमणी विराजित तुळसी हार गळा काश पितांबर तुळसी हार गळा काश पितांबर कंठी कौसुभमणी विराजित कंठी कौसुभमणी विराजित तुळसी हार गळा काश पितांबर तुळसी हार गळा गळा काश पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा काश पितांबर तुळसी हार गळा काश पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर हार गळा काश पितांबर तुळसी हार गळा काश पितांबर तुका म्हणे माझे
निवृत्ती निवृत्ती मनता पापनुरे चित्ती निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वत हरिराम कृष्ण आवाज मोकळा करा. हॅलो हॅलो थोडा स्वरेंद्राचा आवाज कमी करा. छान हॅलो थोडा विकस सोडा मला मोकळा करा. हॅलो हॅलो थोडा बेस द्यायचा माझ्या. रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता बहुत
सुरेंद्र छान 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 चालू 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 नॉर्मली द्यायचं फक्त चालू सुरेंद्र हा बस छान गोड बहुत बढिया ओके ऐका महिमा वडीची ऐका महिमा वडीची ऐका महिमा वडी ऐका महिमा वडीची ओरे काय बिल्लनी ओरे काय बिल्लनी ओरे काय बिल्लनी ओरे
हाय विरणीची हाय विरणीची हाय विरणीची ऐका महिमा बडी ऐका महिमा बडी ऐका महिमा बडी ऐका महिमा बडीची और खाय बिल्लनीचे और खाय और प्रेमाचा भुकेला और प्रेमाचा भुकेला आजची दुष्काळ दयाला आजची दुष्काळ दयाला
महाराष्ट्र भूषण नाशिक रत्न संगीत अलंकार भजन सम्राट रोहिदासजी महाराज मते गुरुजी त्यांना साथ करतील भजन सम्राट भास्करजी महाराज कानव मृदुंग साथ करतील तालमर ऐका महिमा वडीची बोरे काय बिल्लनीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला पोहे सुदाम देवाची फके मारी कोरडीचे थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. थोडासा सुरेंद्र. न म्हणे उच्चिष्टात वा थोडे, न म्हणे उच्चिष्टात वा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला
हाची दुष्काळ तयाला विठ्ठल 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 ऐका महिमा वडीची बोरे खाय बिल्लनीची थोर प्रेमाचा बुकीला हाची दुष्काळ तयाला पंढरीच्या देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया तुझे पाया दंडवत 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 तुझे रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं वन्दे महतं वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे नमो ज्ञानेश्वरा नमो Para
धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरुण केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरीण करावा वीर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकास निली आता हृदय हे आपुले चौफाळून आपले वरे वैसव पावले श्रीगुरूंचे जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुण्याता ऐका महिमा वडीची बोरे खाय भिल्लनीची थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ तयाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना तुम्हा थोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग रागरसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडस फळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा जवारकर फार चरणाचा नाही मग 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा चिंतनी असा अभंग आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल थोडा सुरेंद्रचा आवाज कमी करायचा आणि म्हणून जवाहरकर बस छान आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबरायांचा निरूप आहे कोणाचा बोला 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 तुकोबरायांचा कोणाचा ग माय तुकोबरायांचा तो फार लक्षपूर्वक आहे का त्याचं कारण असं आहे जवाहरकर कीर्तन हे टाइमपास नाही मग कीर्तन एक पवित्र साधन आहे मग कीर्तन किती गोड असावं किती पवित्र असावं कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गाड्या दादेव तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गाड्या दादेव तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे जवाहरकर कीर्तनात गायन जरी झालं कीर्तनात वादन जरी झालं तरी त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे गाड्या दादा मी हे प्रमाणाच्या बाजूला बोलणार नाही तसं मी तुमच्या आशीर्वादानं प्रामाणिक महाराज आहे मी प्रमाणाच्या बाजूला बोलत नाही त्याचं कारण असं आहे जवाहरकर महाराजांकडे बोलत असताना पुरावा असावा काय असावा बोला 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 मला बोलावं लागतं बरं काय असावं ग माय अगं नवऱ्याला जेवढं घरी जोरात बोलतं तेवढं तर बोला माय त्याचा तर एका मिनटात आवाज बंद करते रे म्हणा बाबा बोला बोला काय असावा पुरावा काय असावा जवाहरकर नसेल पुरावा महाराज पुरावा माझी भाषा कळते ना तुम्हाला येईल लक्षात लवकरच पण पुढचा मुद्दा ऐकूया गड्या जवाहरकर प्रमाणाचा दिला पुरावा मग ऐकणाऱ्याला नसेल वाटत पुरावा मग ऐकणारा पुरावा पण ज्याच्याकडं पुरावा आहे त्याला का पुरावा श्री महाराज आपल्याशी फार गोड बोलतात जवाहरकर महाराज म्हणतात कीर्तन हे टाईमपास नाही दुसरी सूचना अशी आहे कोणाचा मोबाईल चालू असेल तर कृपया तो सायलेंट करून ठेवा जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा सगळ्यांचा अपमान होणार नाही एवढी दक्षता घ्या एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक आहे घ्या मला 1 तास सांभाळून फक्त त्याचं कारण असं आहे काढ्या दादा मी तुम्हाला बरं वाटेल असं मुळीच कीर्तन करणार नाही पण तुमचं बरं होईल असं मी जाता जाता संताचा निरोप सांगून जाणार आहे तुम्हाला त्याचं कारण असं आहे जवाहरकर गडेव 1 तास मी तुम्हाला हसवत बसेल पण हसवण्यात माझाही फायदा नसेल हसवण्यात तुमचाही फायदा नसेल तर कीर्तन श्रवण तरी काय उपयोगाचं म्हणून सर्वांगाचे कान करून ऐकूया श्री महाराज आपल्याशी फार गोड बोलतात महाराज म्हणतात जवाहरकर कीर्तन हे टाइमपास नाही कीर्तन सांग
आपल्याशी फार गोड बोलतात. कीर्तन सांग होयांग हरिरूप. महाराज म्हणतात जिथं आपल्याला हरिरूप अवस्था प्राप्त होते ना, तुकोबराय सांगतात ते कीर्तन. मग काय निरूप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे? तुकाराम महाराज म्हणतात ऐका बरं का, ऐका जव्हारकर, ऐका महिमा आवडीची. का हो तुकोबराय, असं काय महिमा आहे संतांचा, जगाच्या मालकाचा? बोरे खाय भिल्लनीची, एका भिल्लीच्या हातून जगाच्या मालकानं उच्चिष्ट बोरं सेवन करावे. आलेल्या साधकाने प्रश्न केला, थोडा स्वरयंत्राचा नॉर्मल भाऊ, नॉर्मल द्यायचा फक्त. एकदा सेट झाला का सेट, स्वरयंत्राचा नॉर्मल द्यायचं फक्त. एक सेट झाला का सेटच, एकदाच फक्त. मग हां बस, छान, खूप गोड, बस. ओके डन ना. ओके. आलेल्या साधकांनी प्रश्न केला, का हो तुकाराम महाराज, काय भगवंताची आवड असेल? एका भिलणीच्या हातून जगाच्या मालकानं उच्चिष्ट बोरं सेवन करावे. असं काय दिलं त्या शबरीनं जगाच्या मालकाला, का जगाच्या मालकानं उच्चिष्ट बोरं सेवन करावी? तुकोबराय सांगतात, बस तिनं शुद्ध भक्तीतलं प्रेम अर्पण केलं भगवंताला, आणि तो त्याचाच भुकेला आहे. थोर प्रेमाचा, बोला बोला बोला, आची दुष्काळ. हा एक उदाहरण दिलं द्वापर युगातलं आणि एक उदाहरण दिलं त्रेतायुगातलं. पोहे सुदाम देवाची, काय नव्हतं म्हटले सुदाम देवाकडं. श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही गरिबी ऐकायची बरं का सुदाम देवाची, इथं संत सांगतात म्हणून गरिबी ऐकायची. श्री महाराज खूप गोड बोलतात. महाराज म्हणतात, सुदामा ब्राह्मण दुखे दरिद्री पिढीला, मुष्टीभर पोहे घेऊन त्याची भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखून या, भाव सोन्याचा दिला गा, विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. गरिबी होती सुदाम देवाची, पण काय भक्ती असेल ना. पोहे सुदाम देवाची, फके मारी कोरडीची. जगाच्या मालकानं कोरडी पोहे महाराज म्हणतात, पण फके मारी कोरडीची. का हो तुकाराम महाराज, असं काय दिलं सुदाम देवानं? शुद्ध भक्तीतलं प्रेम. आणि महाराज म्हणतात, ऐकूया गाड्या शेवटच्या चरणात, न म्हणे उच्चिष्टा तवा थोडी. जवारकर, आपलीच भक्ती जर सुदाम देवासारखी असेल ना, हे ताई ऐकताना माय, आपली भक्ती जर शबरी मातेसारखी असेल ना, फक्त तशी भक्ती असावी. न म्हणे उच्चिष्टा तवा थोडी, तुका म्हणे भक्ती पुढे. पण भक्ती सुदाम देवासारखी असली पाहिजे, भक्ती शबरीसारखी असली पाहिजे. महाराज म्हणतात, तो त्याचाच भुकेला आहे. मग त्या भक्ता करता थोर प्रेमाचा भुकेला, आची दुष्काळ तयाला. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की भगवान परमात्म्याच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, गो ब्राह्मण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराज, अधिकृत संत महात्म्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी, गुरुवर्य सदानंद महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी तीर्थक्षेत्र जव्हार, आणि आपल्या पंचकृषीनं अत्यंत सगळे भाविक एकत्र येऊन, जसा एखादा बाप जव्हारकर लाडक्या लेकीचं लग्न जसं थाटात करतो ना, तसं तुम्ही भगवंताचा सप्ता मात्र फार एक नंबर केलात. खड्या मस्त बघितलं. अत्यंत धन्यवाद आहे तुम्हाला. नाहीतर या भागात यायचं म्हणलं का कधी कधी हात जोडा वाटतात. कधी कधी पहिल्यांदा मी यायचो इकडं गुजरात बॉर्डरला यायचो, तिकडं पुढं पेडच्या पुढं निघालो ना भाऊ, एकच माईक असायचा. तो माईक पहिले इथं नसायचा, दुसरीकडे असायचा. तुमच्या लक्षात आलं असेल मला काय सांगायचं. पण अत्यंत छान, अत्यंत गोड. वा, एकदा गावकरी मंडळी करता, एकदा जोरदार टाळी वाजवा मस्त. पहिलंच वर्ष आहे आपल्या सप्ताचं, आणि म्हणून आजचा आलेला हा सेवेचा योग नाशिक जिल्ह्यातील अत्यंत ज्यांना रत्न ही पदवी प्राप्त झालेली आहे, आदरणीय हरिभक्तपरायण भजन सम्राट आमची रोहिदास भाऊ, पूज्यश्री भाऊंच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. भजन सम्राट आपल्या परिसराचं भूषण असणारे, श्री हरिभक्तपरायण आपल्या परिसराचं वैभव असणारे आदरणीय वैभव महाराज, श्री महाराजांना दंडवत करतो. भजन सम्राट हरिभक्तपरायण अत्यंत वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं अत्यंत मोलाचं सहकार्याचं जीवन आहे,
एक महाराज नाही असा महाराष्ट्रातला का श्री आमच्या दादांचा ओळखीचा नाही, आदरणीय आमचे समाधान महाराज गवळाणेकर श्री महाराजांना दंडवत करतो. भजन सम्राट स्वर भास्कर आदरणीय आमचे भास्कर महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. आलेली सर्व माझे गुरुबंधू मंडळी, एकदा ह्या तरुणांकरता आपण जोरदार टाळी वाजूया मस्तपैकी. आलेल्या आईसाहेब जनाबाई मीराबाई माय तुम्हालाही दंडवत करतो. अत्यंत गोड वासुदेवाचं रूप धारण केलेले पूज्यश्री बाबा तुम्हालाही दंडवत करतो. आपण जोरदार टाळी वाजूया मस्तपैकी. विनेकरी महाराज तुम्हालाही दंडवत. चोपदार तुम्हाला दोन्हीलाही दंडवत. हां दोन्ही चोपदार. हां बस 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 जमलात. हां जय अंबिका साऊंड सिस्टीम शिरसगावकर तुम्हालाही दंडवत. एकदा जोरदार टाळी वाजवा आमच्या दादा करता. माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो. आई तुम्हालाही दंडवत करतो. माझ्या भावानं तुम्हालाही दंडवत करतो. दादांना तुम्हालाही दंडवत करतो. महाराष्ट्राचा अत्यंत लाडका चॅनल कीर्तन सेवा, मराठी कीर्तन सेवा या यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय आमचे निखिल दादा धोंडगे माझ्या दादांनाही दंडवत आहेत. माझ्या संगतीला आलेले माझे मोठे बंधुराज अण्णांनाही दंडवत करतो. खरं तर आल्याबरोबर अत्यंत अध्यक्षपद ज्यांच्याकडे आहे, पण अत्यंत नम्रतेचं जीवन आहे आदरणीय आमचे सुदाम महाराजांकरता जोरदार टाळी वाजवूया आपण मस्तपैकी. आणि आदरणीय हरिभक्तपरायण ज्यांची काल्याची अत्यंत गोड कीर्तन सेवा तुम्ही ऐकणारच आहात, आदरणीय ईश्वर महाराज श्री महाराजांकरता आपण जोरदार टाळी वाजवूया मस्तपैकी. खरं तर असं वाटलं होतं आम्ही दिंडी सोहळ्यात आलो का काही ज्ञानोबरांच्या निवृत्तीनाथ देवांच्या. आल्याबरोबर आधी ते असं ती माईक होतं बघा, काय म्हणतात त्याला, हां काय पंक्तीचं नियोजन, विठ्ठललं नियोजन, कोण कोण स्टेजवर घ्यायचं हे तिथून नियोजन असेल. हां असं खूप छान खूप छान अत्यंत गोड. आणि श्री महाराज तुषार महाराजांकरता आपण जोरदार टाळी वाजूया. सर्वांना दंडवत करतो. श्री संताची या माताच्या आता शेवटचं नाव राहिलं मस्तपैकी, ते राखून ठेवलं हातच्याला. हां नाशिक जिल्ह्यातील अत्यंत मृदंगाचा बादशाह, अत्यंत मृदंग मार्तंड, नाशिक रत्न आदरणीय हरिभक्तपरायण विकास महाराज बेलोकर पूज्यश्री महाराजांनी दंडवत करतो. या शेवटचं दंडवत त्यांना चला ऐकूया आता मस्तपैकी छान. तुकाराम महाराज भगवंताच्या आवडीचा महिमा सांगतात. मला अभंगाच्या पहिल्या चरणात यायचं आहे, पण प्रामुख्यानं 3 आवडी आहे. एक आहे जीवाची आवड. माझी भाषा कळते ना तुम्हाला, तुम्ही सगळे जागी आहेत ना. हां ऐकूया मग, कारण आमची थोडी नाशिकची भाषा, तुमची थोडीशी इकडं पेट गेलं का कसं काय महाराज बरा हा का तुमचा, असं 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 बोला. हा भाऊ तसं असतं ना, कुठपर्यंत आला महाराज, कसं काय प्रवास बरा झाला ना, कसं काय बरा आहे ना भाऊ तुमचा, असं 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 बरोबर भाषा जमली का मला. हां कसं काय बरा आहे ना तुमचा, चला ऐकूया. प्रत्येक भागात फिरावं. काल तिकडे जळगावला गेलो. काय बाप्पा तुमचं तो काय आता पाहायचं का, आता तुम्ही तर काय मोठे झाले बा, जैसा देश वैसा. ज्या भागात गेलं तसं बोलावं लागतं. आता काय करता. एक आहे जीवाची आवड, एक आहे संताची आवड, आणि एक आहे देवाची आवड. बरोबर देवाच्या आवडीपर्यंत जायचं आहे. अगोदर जीवाचा आवडीचा विचार करू. काय आवडतं जीवाला, आवडून आवडून काय आवडणार या जीवाला. श्री महाराज म्हणतात ना, टाळी वाजवा भाऊ करता मस्त पाहिजे.
महाराज म्हणतात वाढावे संतान. जीवाची आवड काय? सरळ सरळ लक्षात येतं. वाढावे संतान म्हणजे दोनाचे, बोला ना, चाराचे, आठाचे, बस झाले. येल मांडवा जाऊ वाटतो जवारकर, पण जीवाची आवड संपत नाही. वाढावे संतान गृही व्हावे. बरं, अजून अजून जीवाला काय आवडतं महाराज म्हणतात? ल्यावे खावे बरे असावे सदैव. एकदा टाळी वाजूया मस्त. तुम्ही जेवढी टाळी वाजवणार तेवढा गोड मृदंग ऐकायला भेटणार, जेवढी टाळी वाजवणार तेवढ्या गोड चाली ऐकायला मिळणार. बरं, फक्त 11 वाजेपर्यंतच. त्याच्या पुढे वाडा. महाराज म्हणतात ल्यावे खावे. ल्यावे म्हणजे ही जीवाची आवड चांगली ना, चांगलं लय आवडतं. खरं तर आज ज्यांच्या मार्फत आज हे जे कीर्तन सौजन्य मिळालेले आहेत, माननीय श्री केतनजी भोये साहेब, भूमी अभिलेख मुंबईकर, एकदा जोरदार टाळी वाजूया बरं का. मी त्यांच्या चेहऱ्याकडं पाहिलं. कधी कधी माणसाचा चेहरा असा असावा ना, त्यांच्याकडं पाहिलं का समाधान वाटलं पाहिजे माणसाला. कधी कधी काही लोकांचा चेहरा पाहिला का असं वाटतं आपलं काळा तोंड करावं, दुसऱ्या दिशेला निघून जावं. असा प्रसन्न चेहरा असला पाहिजे. हां, कशी असं प्रसन्न चेहरा ना. नाही तर एकाला विचारलं, बोले तुम रोते क्यों? बोले मेरी सूरत है वैशी. म्हणजे काहीचा चेहराच असा राडका असतो दादा, हसत नाही, बोलत नाही, गेला का तेही कळत नाही. कधी कधी असं होतं ना माणसाचं. महाराज म्हणतात पोडिली गवरी तैशी दिशे तोंडावरी. अत्यंत छान, अत्यंत छान. मोठी माणसं एकत्र यायला लागली का छोट्या माणसाला सुद्धा आनंद होत असतात. छोटी माणसं आनंद घेत असतात कधी कधी. हां, ऐकूया. पण ल्यावे चांगलं लेणं आवडतं बरं का. म्हणजे चांगले कपडे घाला आवडतात माणसाला, आणि घातले पाहिजे बरं का. जेवारकर लय थोड्या दिवसाचा आयुष्य मिळालं आहे, पण काही लोक लई दलिंदर एवढ्या बाबतीमध्ये. घरी पाहुणे आले तरी फाटेल कपडे घालणार, जसं आका दुष्काळ आपल्या भोखंडी पडलेला आहे. अरे थोड्या दिवसाचा आयुष्य, चांगले कपडे घातले पाहिजे मस्त बाकी. छान बरं का ताई, चांगली साडी घ्या. आम्हाला डोक्यावर पदर घेता आला पाहिजे. तुमच्या तिकडं बरी हे पदराचं नाही, पण ओढणीचे म्हणजे हे बरोबर घेतात. हां, सगळे छान पद्धती ते. नाही तर हल्लीच्या काळात आता लोकांना म्हणजे समाजाला पदर घ्यायची लाज वाटते कधी कधी ताई. नाही, पदर असावा, पदर असावा. ह्या जुन्या मावल्या आहेत बघा, MS 85, MS 70, म्हणजे 70 वर्षाच्या 75 होत्या. कधी त्यांच्या डोक्यावरला पदर पडणार नाही का? त्या आत्ता सासवा झाल्या. ह्या जेव्हा सोनं होतं तेव्हा यांच्या सासालाही खतरनाक होत्या. मेल्या आता त्या म्हाताऱ्या म्हणा, राहिले नाही म्हणा. पण रुबाब होता राहण्यात, वागण्यात, बोलण्यात. हल्लीच्या काळात काय रुबाब राहिला नाही, काय राहिला नाही का हो. हल्लीच्या काळात सुनाईनं गोड बोलून सासू पंचर करून टाकली. आता नवीन सून जर नांदायला आली विकास दादा, तर ती सूनसुद्धा सासूला मम्मी म्हणायला लागली. तिचा कान फड आणायला पाहिजे. आता मी खुशाला ऐकून घेता, उद्यापासून जर तुमची सून मम्मी म्हणली तर अशा बांगड्या सावरायच्या माहिती मी. आणि तुमच्या सुनाला प्रश्न विचारायचा बरं का, लक्षपूर्वक काय का. ए सुनबाई, अगं तू मम्मी म्हणते, तुझा नवरा आहे मम्मी म्हणतो, मग तुमचं नातं काय? तुझ्या गोळ्या संपल्या का काय म्हणा. सुनबाई डोक्यावर पडल्यासारखी काय वागू राहिली म्हणा. पूर्वी असं नव्हतं. सासूबाई, त्या बाई असा रुबाब होता ना. सासऱ्याला काय म्हणायचे हो, मामजी, असा रुबाब होता. आता मामजीचा पप्पा करून तुला, म्हणजे काय वजन नाही तुला हल्लीच्या काळामध्ये. नाही नाही, ऐकूया, लेन चांगला असावं बरं का ताई. माझ्या बहिणीने एक भावाचं नातं म्हणून सांगतो. येणारा काळ वाईट येत चालला जेवारकर. आमची लेक, आमची बहीण जर गल्लीनं चालली तर चांगले कपडे असले पाहिजे आमच्या लेकीच्या अंगावर. आमच्या बहिणीच्या अंगावर, लेकीच्या अंगावर चांगले कपडे असतात तर लोक म्हणतात कोण्या माणसाच्या घरची पोरगी रे, काय संस्कार असतील. चांगले कपडे असले तर. हल्लीच्या काळात कधी कधी लाज वाटते आमच्या बहिणीकडे पाहण्याची. अशी भंगार कपडे असतात अंगावरती. येणारा काळ वाईट एकटा चालला जेवारकर. आज 2 लेकराची माय सुद्धा फाटेल ब्लाऊज घालायला लागली. विठ्ठल विठ्ठल. जबाबदारीनं फार बोलतो मी आता तुमच्याशी. लेणं चांगलं असं, आपलं लेणं पाहून कोणीतरी चांगलं, आपल्यावाले संस्कृती जपावी आपली कोणीतरी, असं चांगलं लेणं असं. चला ऐकूया. ल्यावे खावे, खाणं चांगलं असावं बरं का. चांगलं ध्यानात आलं ना तुमच्या आल्या. हां, ते आलं ना लक्षात. हां, असं ते नाही खायचं बरं का. ते जर खालं तर इथं धोका आहे. मांस खात हाऊस
वाईट खायचं नाही. मांस खाता त्याला प्रमाणे बरं का, मी बोगस बोलत नाही. मग आता आपला आहार कसा असावा? युक्त आहार विहार महाराज म्हणतात युक्त. आता काय करतात, त्याला खोड लागली डबल उतरण्याची, त्याला काय खोडीला नावेला जास्त होतं. काय करतात? युक्ताहार विहार नेम इंद्रियाशी सार. आहार थोडा असावा पण छान असावा, शुद्ध असावा. जसं आपण पोटात टाकू ना, तिथं अन्न जर वाईट खाल्लं तर या वाणीतून सुद्धा वाईटच बोलणं येतं बरं का माणसाला. आहार चांगला असावा. खाणं खायचं असेल तर ते संतालाच विचारावं. बरं ल्यावे खावे बरं असं वाटतं माणसाला, म्हणजे सुखी असं वाटतं. जेवारकर, या जगामध्ये सुखी कोणी राहत नाही. चिकनगुन्याला कोणी आमंत्रण देत नाही, पण आल्याशिवाय प्रत्येकाला वाटतं माझं कुटुंब सुखी असावं. सुखी कोणी राहत नाही. आणि गरिबी आल्याशिवाय हां वाटतं गड्या. एखाद्याचं तोंड पाहिलं तर दिवस चांगला जात नाही, तो पण सकाळी 7ला जी अरे घातल्याशिवाय असंच आहे. ज्याचं तोंड पाहिल्याच्या नंतर अख्खा दिवस चांगला जातो, तो संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भेटत नाही. असं आहे ना. ऐकूया. लावे खावे बरे असावे सदैव हेची करी आवसंस. हे बघा, नाही हे कळलं तर आदरणीय गुरुजी विकास गुरुजींना मृदंग वाजवण्याची काय आहे? बोला 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 बोला. आता कळेल तुम्हाला. आवड आहे. काय आहे? आवड आहे. तुम्हाला कीर्तन श्रवणाची काय हो? बोला बोला बोला. आमच्या भाऊंना, वैभव महाराजांना, भास्कर महाराजांना गाण्याची काय? जय अंबिका साऊंड सिस्टीम शिरसगावकर यांना साऊंड सिस्टीम लावण्याची काय? ज्याच्या त्याचा आवडीचा भिन्न विषय वेगळा आहे ना. हां प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न. हे वासुदेव आहे, त्यांना ते कपडे घालण्याचे काय? काही लोक येताना तुटेल चप्पल आणणार आणि जाताना नवी आणणार. ही त्यांची काय? आवडच आहे ना. म्हणा की असं आवडच आहे ना. अहो काय भीक काही ना, भीक मागण्याची सुद्धा आवड आहे. आवडीचा विषय त्याचा भीक. पण सध्याच्या काळातलं भिकारी सुद्धा लय भिकारी झाला बरं का. भिकारी झाला तो. एकटा दलिंदर जन्माला आला तो भिकारी सुद्धा. फिरणारी माणसं आहे आपण सगळे. शिग्नल आला की भिकारी हजर असतो. जवारकर मी बरोबर शिग्नलला गेलो. बरं 60 सेकंदाचा झाला, म्हणजे 1 मिनिटाचा. विकास दादा भिकारी आला भाऊ. मी त्याला बरोबर 5 रुपये दिले समाधानदा. किती दिले? 5 रुपये दिले. ते माझ्यापासून थोडंसं बाजूला गेलं. 30 सेकंद बाकी होते. ते परत माझ्याकडे आलं. म्हणे बाबा अजून 5 रुपये द्या. थोडं 4G 5G वापरा बरं का, तर लक्ष देईल तुमच्यावाला. मी म्हटलं दिले ना गड्या तुला 5 रुपये. तो भिकारी माने बाबा ती मला दिली. काय म्हणे तो? मग आता माझा प्रश्न होता त्याला. म्हटलं का रे भिकाऱ्या, मग आता हे 5 रुपये कोणाला लागतात? तो म्हणे मैत्रिणीला. कोणाला? बोला की. बोला 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 बोला. हो मैत्रिणीला. आणि मग माझा प्रश्न होता त्याला. आता ऐका बरं का. माझा प्रश्न होता त्याला. म्हटलं का रे भिकाऱ्या, भिकाऱ्याला पण मैत्रीण असते का रे? तो म्हणे बाबा तिच्यामुळेच भिकारी झालो. आलं ना तुमच्या लक्षामध्ये? विठ्ठल विठ्ठल. रात्र करी तरी जीवाची आवड संपणार नाही. जॅकेट आले भाऊ, बरं आहे ना? हां बरं आहे मस्त. हां ते पाठीमागची त्यांना खुनीत होती. ऐकले होते. हां ऐकूया. जीवाची आवड रात्र गेली तरी संपणार नाही. चला आता आपल्याला संतांची आवड पाहिजे बरं का. विचारलं ज्ञानोबरायांना. माझ्या जीवेची आवडी, माझ्या जीवेची आवडी, पंढरपुरा
माझे जीवेची आवडी पंढरपुरा 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 नेन गुडी पांडुरंगी गोविंदाचे गुणी वेदिले गोविंदाचे गोविंदाचे आरा गोविंद हरे गोविंदाचे गुणी वेदिले पांडुरंगी हरे पांडुरंगी अशी चाल असा राग आठवला का गुरुवारी सातारकर महाराजांच्या आठवणमध्ये काय संप्रदायाला हिरे दिले ते ज्ञानोबा संप्रदायाला हिरे दिले ते बरं का ज्ञानोबरायने सदानंद गुरुजींचं रामकृष्ण हरी ऐकायचं ज्ञानोबरायांच्या दरबारात राहायचे सदानंद गुरुजी पण नुसतं रामकृष्ण हरी भजन ऐकलं तरी प्रसन्न वाटायचं रामकृष्ण हरी कधी कधी बोधेबाबांच्या चाली ऐकल्या नुसती बोधेबाबांची आठवण झाली तर हृदय भरून येतं वारकरी चाली जसं प्रमाण तसं भाव जसं भाव तशी चाल एक चाल सांगतो बोधेबाबांची जसं अभंग असेल ना तशी चाल किती नम्रतेची चाल लागून या पाया विनवितो तुम्हाला विनवितो तुम्हाला बोला बोला लागून या पाया विनवितो तुम्हाला विनवितो सर्वांनी बोला मस्त बाकी बरं वाटेल गाड्या दादा या महात्म्यांच्या चाली महात्म्यांची आठवण झाली तरी आपलं जीवन पुण्यावर नव्हतं बरं दादा करटाळी बोला करटाळी बोला आता ऐका करटाळी बोला मुखी नाम करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल तुम्ही सगळे भजन प्रेमी माणसं आहेत गाड्या राधे ऐकूया अशी संप्रदायाला हिरे दिले तू ज्ञानोबराय माझे जीवेची आवडी एक आवड बरं ज्ञानोबराय दुसरी आवड एक सांगतात तुझी आल वाहिन
हे सांभाळून घेणार आहे म्हणून आपल्याला म्हणता येतं असं नाही. तिथं खतरनाक आहे बरं का, थोडं घाबरून राहिला. हां, तेवढी साधना केलेली माणसं आहे दादा, त्याला झोकावं लागतं बरं का दादा. जेवारकर वाटतं तेवढं सोपं नाही बरं का आपल्याला. लोकांना वाटतं 2 तास मृदंग वाजवलं म्हणजे निंदा असते कधी कधी लोकांची. लोक म्हणतात 2 तास मृदंग वाजवलं बा, 7,000 घेऊन गेला, मोठ्या गाडीत घेऊन गेला. तू एखादं बोलू अजून पाय काय गुदगुल्या होत्या तुला. लोक निंदेला पात्र ठरतात रे. लोक म्हणतात 2 साली म्हणले बा, 7,000 घेऊन गेले, मोठ्या गाडीत घेऊन गेले. तू एक चाल म्हणून 5,000 वाढव घे भाऊ. तर काय होतं कोणावर जळून. ज्याच्या त्याच्या प्रारब्धातला विषय. अन्नमान धन येतो प्रारब्ध. इथं काय होत नाही कोणावर जळून. हे आमच्या दोघं जळाजळ घ्या. मी समजा दादावर जळवलो, आमच्या दोघात या ना. मा जळून एकच होईल जेवारकर. देता येईल का उत्तर तुम्हाला. असा काय राग. अरे मग रात होत असेल तर जळण्यात काय मजा आहे रे. काय कोणाची निंदा नका करत. वाटतं एवढं सोपं नाही बरं दादा. मृदंगात साधना करावं लागेल. अरे माणूस काय बोलेल जेवारकर. एवढा गोड मृदंग बोलतो बरं. ऐकूया. मधुकरीचं अन्न मागून आणायचं. सकाळचं अन्न संध्याकाळी शिळं खायचं. रात्रभर रियाज करावा लागतो. वही घ्यायची आणि क्लासला जायचं. गुरुजी पहिला बोल देतात. ऐकूया खरोखर मृदंग बोलतो का. पहिला बोल सुरू झाला. पहिला बोल म्हणजे तिट्ट तिट्ट तिट्टता. शार्प करा मस्त बघ्या. शार्प करा मृदंगाचा आवाज मस्त. हा बोल घ्यायचा. रात्री 9 वाजल्यापासून इंद्रायणीच्या घाटावर जायचं जेवारकर तर पहाटे 4 वाजेपर्यंत एकच बोल वाजवायचं. दुसरा बोल देतात गुरुजी निवडक बोल. रामकृष्ण हरीची साखळी. रामकृष्ण हरीच्या साखळीतला पहिला बोल. खरोखर मृदंग बोलतो का जेवारकर आज ऐकून जा मस्त बघ. ऐकूया पहिला बोल आता. हां चला पहिल्या बोलायला सुरुवात झाली. रामकृष्ण हरीच्या साखळीतला पहिला बोल. ता गिन्न ता गिन्न तग्ग गिन्न ता किन्न. थांबा थांबा थांब अजून थांबा. अजूनच्या डबल टाळ्या वाजवायच्या. डबल नाही चौपट वाजवायच्या आपल्याला. अजून ऐकून तर घ्या मस्त. मग नंतर थोडंसं मुकडा. नंतर उठावन आणि नंतर उतरणी. उतरणी घेतली कस पुढचा बोल. दागिनता. हा दागिनता नावाचा बोल झाला. आता पुढे सरपटी मात्रा 8 4 16 म्हणजे 4 8 16. डायरेक्ट आता 16 जायचं बरं का. आता मस्त पैकी ऐकूया खरोखर मृदंग बोलतो का. खरं तर ते माझ्यापेक्षा फार विद्वान आहे बरं का मस्त पैकी. पण ऐकूया मृदंगातलं साधना काय असते. आता ती 3दा वाजून दाखवणार. एक सरपटी ती 16 मात्र्याची. ऐकूया किती गोड वाजतो का रे मृदंग. दादर गिडतक दादर गिडतक दादर गिडतक दादर गिडतक. याच्यातला दुसरा थोडा बघ. थांब थांब थांबा 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 जरा थांबा जरा. अरे थांबा जरा. आता त्याच्यातला थोडा बदल. हा ती 3दा वाजणार. आता दादर गिडतक दादर गिडतक दादर गिडतक कधी घे ना. बस शेवटचा मुकडा घ्यायचा बरं का. तबले हे पुढं चाललं ना. मुकडा म्हणजे हा मुकडा नाही मृदंगातला मुकडा. ऐकूया आता खरोखर मृदंग बोलतो का गड्या. आता शेवटचा मुकडा चला. कचड जागीन तिकीड जागीन तिकीड 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 कचड जागीन दा कचड जागीन दा कचड जागीन दा तिकीड 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 कचड जागीन दा कचड जागीन दा कचड जागीन तिकीड जागीन तिकीड 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 कचड जागीन दा कचड जागीन दा कचड जागीन तिकीड जागीन तिकीड जागीन तिकीड कचड जागीन दा कचड जागीन दा. अरे तर माझं वाटाणे. विठ्ठला विठ्ठला तुझी आन वाही नागा देवराया बहु आवडशी जीवा. बर ही ज्ञानोबरांची आवड. चला आता तुकोबरांची आवड. पाहिन श्रीमुख. बर तुका म्हणे माझी. बर आवडे निरांतर तुळशी हार गळा. आवडे निरांतर आवडे रूप गुजरे पाहता लोचन गुण गाईन आवडी ह्याची माझी बस आली संतांची आवड. मी तुम्हाला जीवाच्या आवडीबद्दल प्रमाण सांगितलं. मी तुम्हाला संतांच्या आवडीबद्दल प्रमाण सांगितलं. पण तुकोबारा एक आवड सांगतात. अभंगाचं पहिलं चरण. ऐका महिमा वाढीची. ऐका
महाराज म्हणतात, ऐका महिमावडीची. भिल्ल कुळामध्ये जन्माला आलेली शबरराजेची कन्या, तिचं नाव शबरी. थोडा आवाज. लग्नाच्या वयात आलेली मुलगी, लग्न सोहळा जमलं बरं का जवारकर. बाप बाजार करण्याकरता गेला. ऐकूया चरित्र किती गोड आहे. नुसतं चरित्र ऐकायचं नाही आम्हाला, या चरित्रातून घरी काहून तरी घेऊन जायचे. बरं दादू ऐकूया. बाप बाजार करण्याकरता गेला आणि हजारो बोकड्याची दावण दाराशी बांधली. शबरीनं विचारलं, बाबा हे मुख्य प्राणी कशा करता बांधली दाराशी? शबरीच्या वडिलांनी सांगितलं, तुला माहिती नाही पुरी तुझं लग्न? हो ना बाबा. मग ही कशा करता? ए पुरी, तुझ्या लग्नाला येणारी जी वराडी मंडळी आहेत ना, त्यांना ही कापून शिजवून जेवण म्हणून मेजवानी द्यायची. डोळ्यातून पाणी आलं शबरीच्या. शबरीने विचार केला, पांडुरंगा, हे प्रभू, माझ्या लग्नाकरता जर एवढं पाप होत असतं तर लग्न करण्यात काय माझा आहे? माझा प्रश्न आहे आलेल्या मायबापाला. लक्षपूर्वक कीर्तन आहे का? माझा प्रश्न आहे गड्या. कशाला घाबरली शबरी? बोला की हो. पापाला. बोला की कशाला? कशाला? आणि जवारकर जीवनामध्ये दोनच गोष्टीला घाबरा. एक, पापाला घाबरा, आणि दुसरी गोष्ट आहे आमच्या काबड कष्ट करणाऱ्या बापाला घाबरा. जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ यशस्वी झाला, आणि जो आमच्या बापाला घाबरला त्याचा संसार सुखाचा झाला. घाबरावं आमच्या बापाला. अनंत उपकार आहे आमच्या बापाचे. तुम्ही यूट्यूबला सगळ्यांनी पाहायला काढा. सगळेजण पाहतात. कोण 2 दिवसाला, कोण 3 दिवसाला, कोण 8 दिवसाला टेटस ठेवतं. श्रावण महाराजाच्या मुखातला बाप ऐकतात. नुसतं ऐकाय नका. आम्ही दोघं भाऊ साक्षीला आहे. आमचा बाप आहे तेवढा सुखादी बरं का दादांनो. हां, आमच्या घरातला बाप आहे तेवढा सुखात. का सांगावं लागतं? आज येणारा काळ वाईट येत चाला जवारकर. आज जर जुनी माणसं सांगायला लागली ना, तर आत्ताची प्रजा म्हणते जुने दिवस सांगू नका, तुम्ही काय वाईट काळ भोगला म्हणून. कारण आपल्याला थोडीशी पैशाची घमेंट चढली. सहज बोलून जातो आमच्या बापाला, काय केलं आमच्या करता म्हणू नका. अरे लय कष्टानं जीवन जगलेली. बाप करी जोडी, लेकराची ओढी. बाप करी जोडी, लेकराची ओढी. बाप करी जोडी, लेकराची ओढी. बाप करी जोडी, लेकराची बाप घरी जोडी, लेकराची ओढी, आपली करवंडी आळवणे. एक कवी 2 ओढीले होतं आमच्या बापा करता. काय जीवन आहे आमच्या बापाचं. उरामध्ये माया त्याच्या, काळ्या मेघावाने दाखविना कधी कोणा, डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा कला, ओटामधी असो जरी कनावा कला, गड्डीभर तू तांब जरा
ऐकत्याची दापर लई अवघड आया गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड आया गड्या उमगाया बापर उमगाया बापर. अत्यंत कष्टाचं जीवन आहे पोरांनो आपल्या बापा करता. दादा हा महाराज घडला असेल तर बापाचे पुण्य, विकास महाराज घडले असेल तर वडिलांची पुण्य आहे, भाऊ घडले असेल तर वडिलांची पुण्य आहे. हां ऐकूया. बापाला घाबरावं, बापाला घाबरावं. पोरांनो तुम्ही घाबरा, ताई तुम्ही पण घाबरा, खूप जपबर बापाला. येणारा काळ वाईट येत चालला. चांगला मित्र करा पोरांनो, जो मित्र आपल्या आयुष्याला कधी धोका देणार नाही. असा मित्र करा जो रोज आपल्याला कथेला घेऊन येईल, कीर्तनाला घेऊन येईल. असा मित्र करू नका जो 31 डिसेंबर साजरी करायला घेऊन जाईल. असा भंगार मित्र. ए ताई चांगली मैत्रीण करा ताई. आज मैत्रीणसुद्धा धोका देऊ शकते बरं. एकच पाकिस्तानी होती, एकच केरला नावाची स्टोरी सगळ्यांनी पाहिली ती आपण. आज फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, मराठी पोरांच्या नावानं अकाउंट खोललं जातं. ए चिमणी घे का त्याला कोणीतरी. अशा हजारो मुली पळवल्या चालल्यात. जव्हारकर येणारा काळ. अरे आपला हिंदू मुलींचा छेड होण्याकरता एकदा की पाकिस्तानात ती मुलगी नेली ना. ऐकूया, आपल्या एका मुलीशी 10 विवाह करतात तिथं. फार जबाबदारीने बोलतो म्हणून येणारा काळ वाईट येत चालला. मी काय एवढं जबाबदारीने बोलतो. आज मैत्रिणीच्या नादात पुरीसुद्धा मायबापाला धोका द्यायला लागल्यात. येणारा काळ वाईट येत चालला. आज काय काय मुलींचा विरोध आहे आम्हाला. महाराज आमच्या पसंतीनं आम्ही पती केला. काय वाईट झालं. ए ताई तुझ्या आईचा विचार नाही केला, बापाचा विचार नाही केला. ताई तुमचा आपला जन्मच नव्हता ना, तर आपल्या बापानं नवस केलात पांडुरंगाला. पांडुरंग मला मुलगी दिली असती तर किती भाग्यवान बाप ठरला असतो. कधी कधी गरिबाची हाकसुद्धा लय लवकर ऐकतो बरं का जेव्हरकर देव. ताई आपल्या बापाला मुलगी दिली देवानं, आनंद झाला. अख्ख्या गावाला पेढे वाटले. पाटील पेढे घ्या, कसले मुलगी झालीत पाटील आपल्याला. आता आमचा बाप कष्ट करत होता, राबराब राबत होता, मिळवलेला पैसा पोरीच्या शाळेला, पोराच्या शाळेला खर्च करत होता. ए जेव्हरकर 15वीला गेलेली मुलगी होती, 13वीला गेलेला मुलगा होता आमच्या बापाचा. एक दिवस ओळखीचा माणूस भेटला गावातला. सांगितलं पाटील तुमची पोरगी का नाही एका पोराच्या मोटरसायकलवर जाताना दिसली. बापानं सांगितलं अ पाटील असं अभद्र नाही बोलायचं माझ्या मुलीबद्दल. का विश्वास आहे पाटील माझ्या पोरीवर. माझी पोरगी कधी जीवनामध्ये चुकीचं पाऊल उचलणार नाही. ए माझ्या बहिणीनं भावानं, आपल्या मायबापाचा लय विश्वास असतो म्हणून कॉलेज जीवन जगत असताना, शालेय जीवन जगत असताना आपल्या मायबापाचा कधी विश्वासघात होईल असं कधी जीवनात चुकीचं पाऊल उचलू नका. विश्वास असणारी पोरगी जेव्हारकर 3रा दिवस नाही उजाडला त्याच पोरीनं बापाच्या तोंडाशी कागदपत्र फेकून दिली. आणि पोरीनं सांगितलं बाबा लग्न करेल त्याच्याने याच्याशी, नाही तर मरून जाईल बघा बाबा. बापाच्या डोळ्या देखत पोरगी निघून गेली जेव्हारकर. पण ऐकूया, भगवान के दरबार में देर है लेकिन अंधेर नहीं. आपण कोणाचा तरी विश्वासघात करू शकतो, पण एक दिवस केलेलं चुकीचं कर्मसुद्धा आपला घात केल्याशिवाय राहणार, एवढं ध्यानात ठेवा. 10वा दिवस नाही उजाडला पोरीला, तो दारू प्यायला लागला, मारायला लागला. 12:30 वाजेपर्यंत काठीनंच मारलं तिला. अंगावरती वळ उठलेत. सांगितलं जाय तुझ्या बापाला म्हणत एवढी इस्टेटिकन माझ्या नावावर कर. ऐका ना ताई, ऐकता ना. माहेरचा रस्ता धरले पोरीनं. पहाटे एक माहेरात आली, मायबापाच्या दरवाजाजवळ गेली तर टाळा लावलेला होता ताई, कुलूप लावलेलं होतं. शेजारच्या काकूला विचारलं, चुलतीला, काकूच म्हणता ना तुमच्याकडं, काकू कुठे गेले ताई वडील, टाळा लावलात घराला. शेजारच्या चुलतीनं सांगितलं, पोरी ऐक, ज्या दिवशी त्या पोराच्या मोटरसायकलवर निघून गेली ना, तो हा रस्ता धरला आणि तुझ्या बापानं शेताचा रस्ता धरला. लहानपणी झाड लावलं होतं, झाड लहानचं मोठं झालं तर त्या झाडाजवळ तुझा बाप गेला, एक दोर घेतला आणि त्याच दोरानं फाशी घेऊन टाकली पुरी तुझ्या बापानं. मग काकू माझी आई कुठं आहेत. ऐक पोरी, बाप घरल्यानं म्हणून तुझी आई पाहण्याकरता गेली, बापाचं प्रेत टांगलेलं पाहिलं, तुझी आई पाहिलेलं प्रेत पाहिलं, दुसरा दोर तुझ्या आईनं घेतला.
आणि तुझ्या आईनं पण फाशी घेऊन टाकली. शेवटचा प्रश्न होता जेवारकर पुरीचा, मग काकू माझा सोन्यासारखा भाऊ कुठे आहेत? सांगितलं पोरी आई मायबाप घरले ना म्हणून पोरगं पाहण्याकरता गेलं, शेतात गेलं, मायबापाची प्रेत अशी झाडाला टांगलेली पाहिली. त्या झाडाजवळ गेलेला भाऊ त्यानं औषध घेतलं, विषारी फोडली बाटली शेतातली, फवारणीचं औषध होतं, आणि घटघट पिऊन तुझा भाऊसुद्धा मरून गेलात पोरी. आमच्या एवढ्याशा चुकीमुळं, एवढ्याशा निर्णयामुळे आमच्या मायबापाच्या जीवनाची बरबादी होत असं ना, तर आमचं जीवन तरी काय कामाचं. विठ्ठल विठ्ठल म्हणून फार जबाबदारीनं बोल. आणि ऐका जेवारकर, मी माझ्या मस्तीत कीर्तन करणारा महाराज, मी लई लोड नाही घेत. तुम्ही परत मला बोलवा, मी परत यावं, माझी एवढी इच्छा नसते. माझी एवढीच एक इच्छा आहे, माझ्या कीर्तनात साहेब 5 लेकराला ज्ञानोबा तुकोबा निवृत्तीना देव कळले ना, मी म्हणतो आपलं कीर्तन सफल झालं गड्या दादा. 5 बहिणीला जरी जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई कळाले ना ताई कीर्तनात, मी म्हणतो सफल झालं आपलं कीर्तन. ऐकूया ना, ऐकूया. शबरी पापाला घाबरली, अरण्याचा रस्ता धरला, मातंग ऋषींचा आश्रम लागला, सेवा करू लागली. एक दिवस ऋषीने ध्यानात ठेवलं, विचारलं काय तुझं नाव? माझं नाव शबरी गुरुदेव. कशा करता आली? देवाचं भजन भक्ती करण्याकरता. हृदयातली अवस्था पाहिली, तळमळ पाहिली. सांगितलं शबरी, एक दिवस कौशल्यपुत्र दशरथ रघुनंदन तुझ्या भेटीला येणार आहे, असा आशीर्वाद दिला आणि स्वामी निघून गेले. आता मात्र वाट बघू लागली. कोणाची? आश्रमात या कधी रेशी रामा रघुनंदना, रामा कोई कैयो, टाळी वाजवा मस्त एक कोई कैयो रे प्रभु आवन की. सांगा कोणी प्रभू येतील का? आवन की मन आवन की मन. 22 जानेवारी सगळ्या जगानं साजरी केली जवारकर. अरे 14 वर्षाचा वनवास संपला तेव्हा प्रभू अयोध्येत गेले ते. आज 500 वर्षाचा काळ गेला ना, आम्हाला न्याय मिळाला. 500 वर्षानं जगाच्या मालकाचं अयोध्येमध्ये आगमन झालं. प्रत्येक खेड्या गावामध्ये शहरामध्ये एकच भजन होतं, राम आएंगे आएंगे राम आएंगे, ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे, ओ राम आएंगे आए. दातीन तनक गिन मेरे झोपड़ी के बाद आज भूल जाएंगे राज. बोला बोला मेरे झोपड़ी के बाद. असा असा आवाज. हे राम आएंगे तो अंगना सजा, हे दीप जला के दिवाली मेरे जन्मों के पाप सारे मिट जाएंगे राम. हे राम आए, आवाज आवाज. हे राम हो मेरे झोपड़ी के शबरीचं भाग्य उदयाला आलं, जगाच्या मालकाचं आगमन झालं. आहे का कोणी कुटियात? ओळखत नव्हती शबरी. आत विचारलं कोण? शबरी, आजपर्यंत ज्याची वाट पाहत होती ना, तो जगाचा मालक आहे प्रभू रामचंद्र. नाव ऐकल्याबरोबर पळत गेली शबरी. हे मस्तक प्रभूच्या चरणावर ठेवलं. आजपर्यंत न रडलेली शबरी एवढी रडली माय. अश्रूने पाय धुतले, सिंहासनावरती बसवलं. विचार केला भूक लागली असेल प्रभूला, भूक लागली असेल. पळत पळत गेली. बोरं तोडावं, भाव किती गोडे पा. आंबट लागलं का फेकून द्यावं, आणि गोड लागलं का टोपलीत टाकावं. अशी सुंदर टोपलीभर बोरे घेतली
आणि जगाच्या मालकासमोर ठेवल्याबरोबर तुकोबराय त्याच्यातला भाव सांगतात. ऐका महिमा बोरे काय काहो महाराज तो कशाचा भुकेला आहे. थोर प्रेम बहुत बढिया वैभव महाराज. संतांच्या नामाचा जप करायचा मस्तपैकी. का हो महाराज आम्ही संतांच्या नामाचा जप करतो त्याची फलश्रुती काय. पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाची नावे तुका म्हणे पापे जाती संताची जपे करूया. मस्त वरी हात करूया सगळ्यांनी. एका तालात टाळी झाली पाहिजे बरं का. आता मृदंग वाजणार नाही, टाळ वाजणार नाही, वाजल आपली टाळी ती पण एका ताला. कारण आजचे महाराज आले ते गाणारे ताला ते वाजवणारे ताला ते महापण तरी का बेतालात राहता. करा वरी हात मस्तपैकी छान छान. एका तालात मस्तपैकी एक ताल आवाला पण आहे मस्तपैकी एक टाळी एक आवाज. हा मस्तपैकी हा एक थांबा थांबा अशा भुईमुंगा शेंगा पकडलेली नाही बघा. असं 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 हात 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 एक आवाज. हा एक एक हा एक. बहुत बढ़िया. चला जय वारकर जय हो. आवाज
बाबा तेवढा पिंगळा म्हण रे बाबा बरं म्हणतो पिंगळा ऐकण्या अगोदर फक्त सूचना ऐका आद्या बरं का. नाही तर आम्ही पिंगळा म्हणून आमचा मुंगळा होऊन जायचा आणि तुम्ही तसेच शाबूत राहायचं असं नको व्हायला. ऐका आधी ऐकूया. नसेल गुरु तर गुरु करून घ्या बरं का जेवारकर. तुम्हाला ईश्वर महाराज सुदाम महाराजांसारखे महात्मे मिळाले. गुरु करून घ्या बरं का, माझी विनंती तुम्हाला. गुरु करायचं हे श्रावण महाराजाचं नाही ऐकायचं, इथं ज्ञानोबरायांचं ऐकायचं बरं का. श्री गुरु सारिका इतरांचा लेखा. गुरुच्या कृपेनं माळ गाळा, तुळशी माळ गाळा, गोपी चंदन हृदय कनवळा, कंठी मिरवा तुळशी तुकोबराचा व्रत करा एकादशी. जीवनामध्ये भगवत साधना असली पाहिजे, नाम साधना असली पाहिजे बरं का. नामधारक जीवन जगायचं आहे आपल्याला. तुकोबराच्या भाषेतलं जीवन जगायचं. हल्लीच्या काळात लोकांना नामधारक म्हणलं की लोक म्हणजे दुसऱ्या संप्रदायाचं आहे. अशी बरीच फ्यूज उडलेली गोळ्या संपलेली समाजात माणसं. तुकाराम महाराज म्हणतात एकंदर शिक्का पाठविला हे लोका, आलो म्हणे तुका आम्ही नामाचा धारक, आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, हा सर्व भाविक विठ्ठलची प्रमाण, विठ्ठलची प्रमाण, न लगे जाणावे नेनावे, न लगे जाणावे नेनावे, न लगे जाणावे नेनावे, न लगे जाणावे असं. का हो भजन भगवत साधना करायची. महाराज म्हणतात ज्या घरामध्ये भजन आहे, नित्यानं साधना आहे, ते घर भाग्यवान आहे. ते घर नाही ते देवघर आहे. हां, पण ज्या घरात भजन नाही आणि लाखोनं पैसा पडेल, काय पेटवायचं आहे महाराज म्हणतात त्याला. काय थोरपणा जाळावे ते. म्हणून मी सांगेल पुन्हा पुन्हा आमच्या साहेबाकरता एकदा जोरदार टाळी वाजा. अरे मोठी माणसं मोठ्या मनाची असतात म्हणून तिथून इथपर्यंत येणं, आपल्या कार्याचा हे सोहळा पाहणं. म्हणून ऐकूया गाड्यात आता.